खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो हे आंदोलन आताच आपण पाहिलंय। खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आताच आपण पाहिलंय। नाशिकमध्ये भाजप आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। 65 कोटी महिलांचा अवमान हा काँग्रेसने केलाय आणि त्या विरोधात भाजपनं हे आंदोलन केलंय। भाजप आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कारण आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आईवर अपमानास्पद व्हिडिओ हा व्हायरल होतोय त्याबद्दल पाहूया सविस्तर बातमी। नाशिकच्या बिहारमधील मतदार यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपमानास्पद भाषेचा वापर झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी भाजपकडून करण्यात आला होता। त्यावेळी देशभरात मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलेलं देखील आपण पाहिलं। त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्री यांच्या संवादाचा एक AI व्हिडिओ समोर आला। आपण बघू शकता हा व्हिडिओ बिहार काँग्रेसच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि तो काँग्रेसनं बनवला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय। त्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। आज नाशिक शहरात भाजपच्या वतीनं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। भाजपनं हा संताप व्यक्त केला आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्री यांचा अवमान झाल्याचा आरोप करत हे आंदोलन आज नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या आंदोलनादरम्यान वंदे मातरम, काँग्रेसचा धिक्कार असो, देवा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की देशाचे प्रथम नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा अपमानास्पद व्हिडिओ प्रसारित करणं म्हणजे देशातील महिलांचा अपमान आहे। बिहारमध्ये सत्ता येणार नाही हे लक्षात आल्यामुळे काँग्रेस अशा प्रकारांना हात घालत असल्याचा आरोप देखील भाजपकडून करण्यात आलाय। ऐकूया। बिहारमध्ये काँग्रेसने AI तंत्रज्ञानाचा वापर करून प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा अपमानास्पद व्हिडिओ प्रसारित केलेला आहे। खरं म्हणजे ही परदेशी काँग्रेस अवलाद आहे, लाज वाटायला पाहिजे। जागतिक नेते म्हणून नरेंद्र मोदींचं नाव घेतलं जातं। मातोश्रींचा अपमानकारक व्हिडिओ काढून तो प्रसारित केला। देशातल्या 65 कोटी महिलांचा अपमान आहे। या अपमान कदापि हिंदुस्थान सहन करणार नाही। त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर जिल्ह्याच्या वतीने काँग्रेसचा, राहुल गांधींचा, खरगेंचा, सोनिया गांधींचा आणि निषेध करत आहोत, धिक्कार करत आहोत। बिहारमध्ये त्यांना माहिती आहे आपली सत्ता येणार नाही, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ प्रसारित करून त्यांनी राहिले साहिले मत सुद्धा गमावलेले आणि बिहारमध्ये 100% भारतीय जनता पार्टी सत्तेत येईल आणि एक चांगला असं मजबूत सरकार बनेल। त्यामुळे आम्ही काँग्रेसचा धिक्कार करतोय। काँग्रेसने नकारात्मक प्रचार करण्याऐवजी सकारात्मक प्रचार करावा असं काँग्रेसला आम्ही आवाहन करतो। उच्च तंत्रज्ञान AI तंत्रप्रणालीचा वापर करून काँग्रेसने आज बिहारमध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे। अतिशय आक्षेपार्ह व्हिडिओ जे आहेत त्यांनी त्यांच्या मातोश्रींच्या बाबतीमध्ये केलेला आहे। त्यांच्या मातोश्रीचं मागच्या वर्षी नुकतंच निधन झालंय, हे आपल्या देशाने सगळ्यांनी जवळून बघितलंय। त्यांच्या मातोश्रीवरती असलेली त्यांची नितांत श्रद्धा हा भारत देशाचा सुपुत्र भारताच्या सेवा करत असताना त्यांच्या मातोश्री त्या पदस्पर्शाला नतमस्तक झालेला आपण अनेक वेळा बघितला।
आणि अशा मातृशक्तीचा अपमान करण्याचं काम आज बिहारच्या प्रचार सभेमधून, प्रचार रॅलीमधून काँग्रेस करण्याचं काम करत आहेत. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की पंतप्रधानांना आता त्यांची असलेली लोकप्रियता संपूर्ण अवघड आहे आणि म्हणून AIचा वापर करून त्यांच्या मातोश्रीचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे. म्हणजे त्यांच्या मातोश्रीचा मृत्यू झालेला असताना देखील आज काँग्रेस मातृशक्तीचा अवमान करत आहे, मोदीजींना डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आज ह्या लोकशाहीच्या देशामध्ये एखाद्या मातेचा अवमान करणं हा 65 कोटी महिलांचा अवमान करण्यासारखं आहे आणि भारताची जनता काँग्रेसच्या ह्या कृत्याला, बिहारच्या नेत्यांना, काँग्रेसच्या नेत्यांना कधीही माफ करणार नाही. AI तंत्रज्ञान जे आहे त्याचा वापर खरं तर बेटरमेंट ऑफ द पीपल करायला पाहिजे, पण हे सेटलमेंट फॉर द काँग्रेस करतायत आणि त्याबद्दल आम्ही सर्वजण आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी निषेध करत आहोत. मातृशक्तीचा अवमान ये हिंदुस्तान सहन नहीं कर सकता है. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे आपल्या भारत देशाची ही संस्कृती आहे आणि ह्या संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम या काँग्रेसने केलेलं आहे. संपूर्ण मातृशक्तीचा अपमान या काँग्रेस आणि RJDने केलेला आहे. याचा तीव्र निषेध आज नाशिक महानगराच्या वतीने करण्यात आला आणि आपण आपल्या भारत देशाला भारत माता म्हणतो. संपूर्ण मातृशक्ती, आज या मातृशक्तीला आपण वंदन करतो आणि मातृशक्तीचा अपमान करण्याचा धाडस या काँग्रेसने आणि RJDने केलेला आहे. याचा तीव्र निषेध आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाशिक महानगरात करण्यात येत आहे. खरं तर मातृशक्ती आज सगळ्या स्तरावर महिला पुढे जात असताना आज काँग्रेसने AIचा व्हिडिओ करून या मोदीजींच्या स्वर्गीय माताजींचा अपमान केलेला आहे. याआधीही काँग्रेसने माताजीचा अपमान केलेला होता आणि याचा तीव्र निषेध आज आम्ही सर्वजण करत आहोत. नहीं सहेगा, नहीं सहेगा, हिंदुस्तान ये अपमान माताजी का नहीं सहेगा. काँग्रेसने हा व्हिडिओ तयार करून मातृशक्तीचा अवमान केला असून तो देशातील 65 कोटी महिलांचा अपमान असल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे आता देशातील राजकारणाला एक वेगळंच वळण लागल्याचं स्पष्ट होतंय. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.